जय श्रीराम. माझं नाव निखिल भट, ठाण्याचा रहिवासी. धाम ओपन झाला आहे सप्टेंबर 2024मध्ये आणि जेव्हापासून झालं आहे इट इज मी ऑलमोस्ट एव्हरी वीकमध्ये 2-3दा येतो आणि इतके लोक जुळत गेले आहेत इकडे. आणि द फिलॉसॉफी ऑफ बाबाजी, निमकरली बाबाजी, लव ऑल, सर्व ऑल, फीड ऑल, हा जो इथॉस आहे, हा जो मेन मेसेज आहे बाबांचा, तो इकडे परफेक्टली काय म्हणतात, इट इज बिंग फॉलोड हिअर. मेन फोकस आहे भंडारावर, मेन फोकस आहे लोकांना, जितक्या लोकांना होऊ शकतं तितकं त्यांना सहकार्य, स्पेशली फूडमध्ये सहकार्य करण्यासाठी. आणि हनुमान चालीसा, रामनाम जप आणि भजन हे रेग्युलरली होत असतात. बाबांचा फिलॉसॉफी पण तेच आहे की राम नाम में ही सब कुछ है. सो दॅट इज द मेन फिलॉसॉफी विच इज बिंग फॉलोड अँड लिव्ड टू ईच वर्ल्ड. आणि इतके लोक दूरवरून येतात, नाशिकवरून, पुण्यावरून, शोधून म्हणजे माझा स्वतःचा अनुभव मी हे सांगतो की काय, माझ्याकडे पण सप्टेंबरच्या अगोदर रील्स यायचे बाबांचे, आणि युजली रील्स थ्रूच बाबांचं ओळख झाली. मी साईबाबा आणि स्वामींचं बघतो, पण त्यांना वेगळीच आपुलकी झाली होती. आणि मी बाबांना बोललो पण की बाबाजी, आप नैनीताल उत्तराखंड में है, वहाँ पे आना यानी थोड़ा मुश्किल होगा. अँड बिलीव मी, नेक्स्ट डे व्हेन आय वॉज ड्रायव्हिंग बॅक विथ माय फॅमिली, मी इकडे पोस्टर्स पाहतोय की निमकरली बाबा धाम ठाण्यामध्ये ओपन झालं. इट वॉज सरियल एक्सपिरियन्स. नेक्स्ट दिवशीच मी आलो इकडे, डॉक्टर संगीता आनंदला भेटलो. त्यांनी सुरू केला, मी हे सांगणार नाही, बाबांनी त्यांच्याकडून हे सुरू करून घेतलं. बाबाजी कहते हैं कि आपको चाह होगी यहाँ मेरे पास आने की, मगर वो चाह भी आपके मन में तभी आती है जब मैं चाहता हूँ. तो दॅट वॉज कम्प्लिटली सिद्ध झालं म्हणतात ना तसं. आणि इतके आज बघा, एव्हरी सॅटर्डे इकडे सुंदरकांड पाठ असते. आणि मी स्वतः इथे 2-3दा भजनचं माझ्या ग्रुपबरोबर भजन मेला केलं आहे. आणि या 15 जूनला, येत्या 15 जूनला महाभंडारा आहे, जो की कॅंचीधाम, नैनीताल कॅंचीधाम उत्तराखंडमध्ये इकडे बाबांचा मेन मठ आहे. तिथे 15 जूनला स्थापना झाली होती. तर इथे मोठ्या प्रमाणावर भंडारा असतो. तसंच इकडे आम्ही ठेवणार आहे. आणि सुंदरकांड पाठ त्याच्या एक जवळच्या हॉलमध्ये अरेंज केला आहे. सो काय, आणि प्रचिती अनुभव इतके आहेत, जे काय आपण थिंक करतो, जे काय आपण सांगतो, आणि इकडे काय प्रेयर्स करायचं काही नाही. आणि सिम्पल, एकदम सिम्पल, जस्ट कम हिअर, सिट डाऊन, मेडिटेट, लुक इन टू हिज आईज अँड से वॉट एव्हर यू वॉन्ट. ते सगळं सिद्ध होतं. अशी माझी हे आहे, माझं एक्सपिरियन्स आहे. आणि आय एम शुअर इतके लोक येतात म्हणजे लोकांना तेच होत असेल. आज आता मी इकडे आलो आहे आणि मला एका माझ्या सिंगर फ्रेंडचं, इज अ व्हेरी एमिनंट सिंगर, ते पण आले आहेत इकडे. त्यांचं पण तुम्ही बाईट घ्या, त्यांना पण बोलवतो. श्रीकांत नारायण इज अ व्हेरी एमिनंट सिंगर. श्रीकांतजी. माझा अनुभव म्हणजे, मी श्रीकांत नारायण, मी मराठीमध्येच आलेलो, मी राहायला पवईला. आणि माझा अनुभव असं आहे की मी हे बाबांची, निमकरली बाबांची जे त्यांचं जे घटना घडले, लोकांनी जे हे केलं आहे, एक्सपिरियन्स केलं आहे, सगळं मी रील्स बघत होतो. मग नंतर मला एक मनात आलं की मी पण जाऊन एक कैचीधामला जाऊन त्यांचं दर्शन घेऊ. पण कधी असं योगच आला नाही की मला जायला मिळालंच नाही तिकडे. म्हणजे मी ते प्लॅनच होत नव्हतं अजून. मी त्यांना असंच हे केलं मनात की काय, कधी आपलं भेट होईल बघूया आपण, असं रील्सवरतीच आम्ही हे करू. तेव्हा मला एक रील माझ्याकडे आलं की असं ठाण्याला एक हे आलं आहे, मंदिर बांधलं आहे बाबांचं, आणि तुम्ही जाऊ शकता. ते ॲड्रेस मी तिकडनं काढलं आणि मग ते मॅपवरती टाकलं. मग तेव्हापासून मी हा 4थ्यांदा इकडे येतो. बाबांचं जेव्हा वेळ
ठाण्यात आलो की मी इकडे येऊन जातो, बसतो, हनुमंताचं हे करतो. हा अनुभव मला. आणि जसे श्रीकांत जी बोलले की धामला जायचं, मी तुम्हाला जसं बोललो कि कैंची धाम बाबा जी, मैंने खुद उनसे बात की थी कि कैंची धाम बाबा जी नैनीताल उत्तराखंड आना ज़रा मुश्किल है, मैं कभी गया नहीं हूँ. एंड अगले दिन आई कुड सी दॅट इट्स ओपन हियर अँड बिलीव्ह मी विदिन 2 months सप्टेंबरमध्ये चालू झाला माझा अनुभव इकडे यायचा. नोव्हेंबरपासून होता. विदिन 2 months फेब्रुवारी 1st वीकमध्ये आम्ही सगळे कैंची धामला जाऊन पण आलो. सो इट वॉज अ सरियल एक्सपिरियन्स. आणि चारही धाम तिकडे, कैंची धाम, काकडी घाट, जिकडे बाबांनी पहिल्यांदा त्यांच्या गुरुकडून सोमवारी बाबा जे मेडिटेशन करायचे त्या जागेवर जाऊन आलो. इट वॉज वंडरफुल एक्सपीरियंस. आणि आई दिल से ये चाहूँगा कि ये धाम ऐसे ही लोगों को सुख शांति प्रदान करते रहे और ऐसे ही लोग बड़े तादाद में आते जाए यहाँ पे. एवरी सैटरडे यहाँ पे भंडारा होता है, हनुमान चालीसा का पाठ होता है एंड सुंदरकांड का पाठ होता है. अँड रिसेंटली आता फूड व्हॅन पण त्या लोकांनी चालू केला आहे फॉर सर्विंग द नीडी, लिव्हिंग टू द इथॉस ऑफ लव ऑल, फीड ऑल अँड सर्व ऑल, विच बाबाजी बिलीव्ड इन. थँक्यू. जय श्रीराम. जय श्रीराम.